जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय रघुवीर समर्थ। मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा। सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे पुढे सर्व जाईल काही न राहे। जय जय रघुवीर समर्थ। एखादी गोष्ट ज्या वेळेला ठासून सांगायची असते ऑपोजिट साईडला जो पलीकडे उभा आहे समोर उभा आहे त्याच्या मनावर आपल्या बोलण्याचा परिणाम व्हावा असं जर वाटत असेल तर ते सतत सतत पुन्हा त्याचं हॅमरिंग करावं लागतं। एखादं न ऐकणारं मूल असेल तर त्याला वारंवार वारंवार सांगावं लागतं, त्याच्या मनावर त्याचा परिणाम झाला पाहिजे। आणि सतत एखाद्याला सांगितलं, आपले आईबाप ज्या वेळेला आपल्याला समजावतात एखादी गोष्ट, एकदा समजून समजत नाही, मग दुसऱ्यांदा सांगावं लागतं, तिसऱ्यांदा सांगावं लागतं। एकच गोष्ट वारंवार रोज सारखी तेच सांगितली। प्रत्येकाला काही ना काही सवय असते। कोणाला विनाकारण डोकं खाजवायची सवय असते, कोणाला सतत टावळक्या करायची सवय असते, कोणाला सतत उलट बोलायची सवय असते। सातत्याने गैरकर्म चुकीची कर्म ज्या वेळेला घडतात त्यावेळेला समजावणारे समजावण्याचा प्रयत्न करतात। वारंवार तीच गोष्ट ज्या वेळेला समजावली जाते त्यावेळेला पोर सुद्धा, आपल्याच पोटचं पोर आपल्याला म्हणतं, काही कळतंय का तुम्हाला? तेच 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 रोज काय सांगताय? पण तेच तेच रोज सांगायची का गरज पडते? एखादं मुलं अभ्यास करत नसेल, वारंवार त्याला अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर। वारंवार एखाद्या मुलाच्या हातामध्ये सारखा फोन असेल, अरे फोन खेळू नको फोन खेळू नको, हे वारंवार एकच गोष्ट सांगत बसावी लागते, ते हॅमरिंग करावं लागतं। पण ते समोरच्याला कसं वाटतं, हा काय वेडा वगैरे का? आपल्याला का सांगतो बरं हा सारखा? आपला बाप वेडा आहे का? आईला कळत नाही का? तेच तेच का बरं सांगतात आपल्याला? पण तेच तेच पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण एकदा सांगून मनावर परिणाम होत नाही। म्हणून मनाला समर्थांची स्वारी या 25व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। मना, ए मना, वीट मानू नको बोलण्याचा। वीट नको माणूस, वीट म्हणजे आळस करू नको, कंटाळा करू नको। सातत्याने तेच 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 तुला अनेक श्लोकांच्या माध्यमातून रामाचं नाम घे, मुखामध्ये स्थिर कर, मनामध्ये स्थिर कर। हे जे सांगतोय त्याचा वाईट परिणाम, दुष्परिणाम स्वतःवर करून घेऊ नकोस, ते ऐक। आळस करू नकोस। आलस्यो हि मनुष्याणाम शरीरस्थो महारिपुः। मनुष्याच्या शरीरातला सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल
तर तो म्हणजे आळस आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यामुळे वारंवार वारंवार ती गोष्ट सांगावी लागते. कुठपर्यंत एखादी गोष्ट करावी असं वाटत असेल तर ती करायला सुरुवात होईपर्यंत ती सांगावी लागते. एखादी गोष्ट सोडावी असं वाटत असेल, एखादं व्यसन करत असेल तर त्याला एकदा सांगून होतं काय की म्हटलं बाबा सोड, सिगरेट सोड, दारू सोड, हे व्यसन सोड, तुझ्या घरादाराचं नुकसान होतंय, पैशाचं नुकसान होतंय, हे एकदा सांगून कळतं का? वारंवार सांगावं लागतं. आणि वारंवार सांगूनही त्याच्या मनावर परिणाम होईलच याची शाश्वती नाही. मग तो चोरून करायला लागतो कधीतरी, पण करणारा करतोच. म्हणून मनावर सारखं सातत्याने हॅमरिंग करावं लागतं, सतत सांगत राहायचं. आणि म्हणून समर्थांची स्वारी या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते की मना, मी तुला सतत नाम घ्यायला सांगतोय, त्याचा वीट मानू नको, त्याचा आळस करू नको, त्याचा कंटाळा करू नको. मग काय कर? सतत ते घेण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न आपल्या हातात आहेत, लक्षात ठेवायचं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. मग तेवढंच करायचंय आपल्याला, सतत भगवत चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाला प्रोत्साहित करायचंय, बाबा हे कर. सतत सतत आपल्याला हेच सांगितलं जातंय. त्यामुळे मनामध्ये औदासीन्य निर्माण होऊ द्यायचं नाहीये. भगवंताचं चिंतन करायचंय. भगवत चिंतनाशिवाय पर्याय नाही. मग पुढे मागुता राम जोडेल कैसा. समर्थांची स्वारी म्हणते, वेळ जर असाच घालवला वाया, सांगितल्याचा कंटाळा केलास, असाच वेळ वाया घालवलास, तो वाईट घडी ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला मुखामध्ये नाम धारण करून, जसं एखादा मरणासन्न मरणाच्या दारामध्ये पडलाय, 10 दिवस झाले ऍडमिट केलाय, आणि आता डॉक्टरांनी सांगितलं ज्या वेळेला की म्हटलं आता देवाकडे प्रार्थना करा, पेशंट जगेल किंवा मरेल याची शक्यता आम्ही सांगू शकत नाही, पेशंट राहील का मरेल, देवाकडे प्रार्थना करा. आणि मग तेव्हा देवाला प्रार्थना करायची, तेव्हा हात जोडायचे, अमुक एक करू, आम्ही शतचंडी करू, अमुक एक देवाचं करू, नामस्मरण करू, निरंतर करू. त्या वेळेवर केलेल्या, दुःख निर्माण झाल्यावर केलेल्या कुठल्याही गोष्टीची फलश्रुती नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. याच्याकरता आदरणीय परमपूज्यने हरिभक्तीपरायण दीनानाथजी गंधे महाराज एक छान शब्द वापरायचे की तहान लागल्यावर विहीर खणायला घेऊन काही उपयोग नाही. पुढे मागुता राम जोडेल कैसा. योग्य वेळेला भगवत चिंतनाची गरज आहे. ती योग्य वेळ समजून योग्य वेळेला भगवत चिंतनाला लागायला पाहिजे, कंटाळा न करता, आळस न करता. का असं करायला पाहिजे? पुढच्या पंक्तीमध्ये समर्थांची स्वारी सांगते, सुखाची घडी लोटता सुख आहे. सुखापासून सुखापर्यंत पोहोचेपर्यंत मध्ये दुःखाला प्रत्येकाला सामोरं जायचं, हे लक्षात ठेवायचं. ते सुख आहे तोपर्यंत आपल्याला असं वाटत राहतं काय करायचंय भगवत चिंतन करून. एकदा का सुख हातातून निघून गेलं, सुख कसे लक्षात ठेवायचं, ते क्षणापुरतं असतं, मर्यादित असतं. पुढे दुःख उभं ठाकून लक्षात ठेवायचं, त्या दुःखाला प्रत्येकाला सामोरं जायचं. संसारच लक्षात ठेवायचं. बहिणाबाईंची स्वारी म्हणते संसारच कसा आहे. अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. चटके बसल्याशिवाय भाकर खायला मिळत नाही. 2 घास खाण्याकरता चटके. सुखासुखी जर आपल्याला भाकर मिळत असेल तर आपल्या संसाराला सुरुवात झालेली नाही. मग पुढे दुःख उभं आहे हे लक्षात ठेवून चालण्याची गरज आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे. त्याच्या मधली जी दुःखाची घडी आहे त्या घडीला सामोरं जाताना कोण आपल्याला उपयोगी पडणार आहे, तर राम उपयोगी पडणार आहे.
ही राम नाम नौका भवसागरी तराया. या भवसागरामध्ये, भवसागर म्हणजे दुःखाचा सागर, प्रत्येकाला दुःखाला सामोरं जायचं आहे, लक्षात ठेवायचं. या भवसागरामध्ये भगवत नामाची नौकाच आपल्याला पहिलं तरी नेऊ शकेल. म्हणून भगवंताचा नामरूपी हात प्रत्येकाने धरणं गरजेचं आहे. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. योग्य वेळेला अनुकूल परिस्थिती ज्या वेळेला निर्माण झालेली, त्याच वेळेला भगवत चिंतन करून भगवंताशी अनुसंधान ज्याला साधता येत नाही, लक्षात ठेवायचं, त्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं बरं येईल ते करता. ज्याच्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती आहे, भगवत चिंतना करता भगवंताने अनुकूल परिस्थिती दिलेली आहे, तो जर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आळस करून निरनिराळ्या व्यसनांमध्ये, वासनेमध्ये, व्यर्थ बडबडीमध्ये वेळ वाया घालवेल, तर लक्षात ठेवायचं, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर भगवत चिंतन करणं अजून अवघड होऊन बसतं. म्हणून पुढे सर्व जाईल काही न राहे, पुढे हातामध्ये काही राहणार नाहीये. मग हातातून सगळं निघून जाण्याच्या अगोदर भगवत चिंतनाचा मार्ग सकलांनी धरण्याचा प्रयत्न करायचा, त्या मार्गावर चालायचं. मार्ग धरल्याशिवाय त्या मार्गाचं अवलंबन करता येत नाही, लक्षात ठेवायचं. मार्गावर चालण्यासाठी त्या मार्गाला अनुसरून चालणं गरजेचं आहे. चालत राहायचं, सातत्याने उत्तम कर्म करीत राहायचे आणि त्याला नामाची जोड देत राहायची. म्हटलं आज ऐकलं ना महाराज, उद्या करू, उद्या नाही करायचं, लक्षात ठेवायचं. कल करे सो आज कर, आज करे सो अब. कसं करायचंय? कल करे सो आज कर, आज करे सो अब की घड़ी निकल गई तो फिर करेगा कब, अब की घड़ी निकल गई तो फिर करेगा कब. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु दीनानाथ जी महाराज की जय, सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.